लांब पल्ल्याच्या ट्रेनला पीक आवर्स दरम्यान मध्य रेल्वेच्या मार्गावर थांबवण्यात येणार आहे। मुंबई उपनगरात प्रवेश करण्यापूर्वीच या मेल एक्सप्रेसला थांबवण्यात येणार आहे। उपनगरीय लोकल सेवा सुरळीत राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। जव्हार तालुक्यातील तिलोंडा येथे रस्त्याअभावी युवकाला जीव गमवावा लागलाय। 18 वर्षीय शैलेश मगन वागदडा हा युवक गंभीर आजारी असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झालाय। अर्थसंकल्पात मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली, ती होईल तेव्हा होईल, पण त्याआधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा असं राज ठाकरे यांनी पोस्ट मध्ये लिहित टीकास्त्र सोडलंय। ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली आहे। नागपुरातील डॉक्टरांनी एका 22 वर्षीय तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील 14 किलो वजनाचा गोळा म्हणजेच ट्यूमर बाहेर काढलाय। ही शस्त्रक्रिया लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या उत्पादनांवरील टॅरिफ 18% खाली आणल्याची घोषणा केली। त्यामुळे चर्मोद्योग, कापड उद्योग, कास्टिंग उद्योग आणि हस्तकला उद्योगांना निर्यात बाजारपेठ पुन्हा खुली होत आहे। याचा चांगला फायदा कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राला देखील होणार आहे असं मत उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलंय। चंद्रपूर महापालिकेत सत्तेसाठीचा संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचलाय। आता विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आधार संलग्न जैविक हजेरी बंधनकारक करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे। त्यासाठी ई-बास पोर्टल कार्यान्वित करण्यात आलंय। उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच प्रसिद्ध केलाय। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा यंदा 15 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे। कोयना प्रकल्पाच्या पोफळीतील बोगद्याला गळती लागली आहे। त्याचा परिणाम प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पोफळीतील बोगद्याला गळती लागली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।